ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार नागेश आष्टीकर आणि शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर, अब्दुल सत्तार यांच्यात गुप्त बैठकीचे फोटो व्हायरल झाल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ। पुण्यात काँग्रेस विरोधात भाजप आक्रमक, काँग्रेस भवनच्या 100 मीटर अंतरावर भाजपचं आंदोलन, काँग्रेस शहराध्यक्षांविरोधात जोरदार घोषणाबाजी। लाडकी बहीण योजनेत महत्त्वाचे बदल, देवेंद्र फडणवीसांची माहिती, योजनेत कुणी गडबड केल्यास कारवाई करणार फडणवीसांचा इशारा। लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी पैशांची मागणी, अकोल्यात तलाठी कार्यालयात महिलांकडून पैसे मागत असल्याचा व्हिडिओ व्हायरल, पैसे घेणाऱ्या तलाठ्यावर निलंबनाची कारवाई। अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदार नवाब मलिक महायुती वादाची शक्यता, तर मलिक सोबत आल्यास तुम्हाला त्रास होतोय का, पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर। मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदाची निवडणूक रंगणार, नाना पटोले एमसीए अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता, अमोल काळेंच्या निधनामुळे एमसीएचं अध्यक्षपद रिकामं। शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवेंची दिलगिरी, दानवेंच्या निलंबनाबाबत उद्या निर्णय होणार, दानवेंचं निलंबन कमी होण्याची शक्यता। सांगलीत पलूसमध्ये माता बालक पोषण आहारात सापडला मृत साप, सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मंत्री आदिती तटकरेंची माहिती। वेळेआधीच मोसमी पाऊस देशभरात पोहोचला, भारतीय हवामान खात्यानं दिली आनंद वार्ता, तर कोल्हापुरातील 9 बंधारे पाण्याखाली, पंचगंगेची पाणी पातळी 20 फुटांवर।